आनंद पुरत नाही बे पुरत नाही ले साहेब काल खाली आहे काल देतं खाली श्री सर इकडे बघा काय ते मागाच रोहित सरला घेऊ का व्हिडिओमध्ये पाच मोजल्याशिवाय नाही बघ बरोबर सरक 5-5 उभं राहा किरण 5 सरक लवकर मोज नाही तुला मारीन बघ हे नाही 5 आता अंतर घ्या असं हे पुढे बघ घ्या अंतर घे 5 स्टॉप नको करायचं व्हिडिओ कंटिन्यू राहू देऊ का 5 शॉर्ट काढते देत आहे 5 काढायचं नाहीतर ही कॅमेरा द्या कॅमेरा दर जुने आयफोन आहे हो इथं ह्याच्याकडे आहे काय चालू काय नाही बघ ना माग काय करला इकडे सरक त्याच्या आड असते का फोनाच्या सरक जरा असं सरक उजेडामध्ये दिसते बाहेर गेला ना इकडे रोहित चला सर लक्षात ठेवा ही 2 वाजले की भारत माता की 3 मानाचं
आहे का मोन्या? नक्की बाबा, तू हात दिले बाबा. हा, पण मोठं पाहिजे. हा, हे घे, चला. वाजल्यावर. आवाज खाली एक झाला त्याच्या आवाज दुसरा वाजला. काय मराठी करते ना माग थांबणार. हा, लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा श्री उमरे जे की प्रशिक्षक आहेत पुण्याला, आपल्या इथं त्यांचं सहकार्य, त्यांचं मोठ्यानं BSF मध्ये त्यांचं काम झाल्यामुळं आपण काय करायचंय, 3 टाळ्या वाजून मोठ्यानं क्लॅपर वाजून त्यांचं स्वागत करायचं. क्लॅपर 1 2 3. प्रशिक्षक असते तुमच्यापेक्षा कधी त्यांना जास्त माहिती असते. आपण जास्त न वेळ घेता त्यांना बोलण्याची संधी देणार आहोत. त्यांचं BSF मध्ये म्हणजे CISF झालेलं असतात, त्यांनी ड्रीम पोस्ट असल्यामुळे BSF मध्ये ती जॉईन करणार आहेत. तुमच्यासारख्या भरपूर जणांना ड्रीम वरती विथ श्री उमरे यांचं ते चॅनल यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, त्याच्यावर कंटिन्यू त्यांचा अभ्यासाचे माहिती, अभ्यासाचं शिकवणी, व्हिडिओ क्लासेस वगैरे सगळं चालू असते. तर आपण त्यांना याच्या अगोदरच त्यांचा सत्कार करणार होतो, पण वेळेच्या अभावामुळं किंवा त्यांचे सत्कार समारंभ असल्यामुळे आपल्याला घेता आला नाही. त्यांनी तुमच्यासारखे भरपूर मुलं घडवलेत आणि अजून बघितले त्यांना अजून नंतर बी घडवतील अशी आशा. तर जास्त न बोलता त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण संधी देणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाला उपस्थित असणारे राठोड सर, जे की प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये किंवा प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतोय. 100 मीटर मला आनंद वाटला आज की सरची पहिल्यांदाच बघितली रनिंग. मला वाटायचं नुसतं शिकवितात काय की सर रनिंगमध्ये बी टॉप आहेत, काय अडचण नाही. आलं त्यांना, तर त्यांचा बी सहभाग आहे. त्यांचे 2 शब्द त्याच्यानंतर होतील. पहिल्यांदा श्री उमरे, क्लॅपर 1 2 3. सगळ्यांना जय हिंद. तुम्ही सगळेच आज जसा माझा सत्कार झाला आहे तसा तुमचा बी होणारच आहे आणि 100% होणार आहे, त्यामध्ये काय वाद नाही. एवढं सांगतो, सत्कार भरपूर झाले. परम सरांकडे मी नव्हतो, पण त्यांचं मार्गदर्शन म्हणा किंवा ते जे तुमच्यासाठी करतात त्यातूनच मी मोटिवेशन झालेलो आहे. म्हणजे इन्स्पायर म्हणतात ना, माझ्यासाठी आयडॉल पर्सनच आहेत. 100% मी सरांना मी सारखंच म्हणतो. त्यांच्या एवढं तर काय करत नाही मी, पण आपलं एक 10% जरी मी त्यांच्यासारखं केलं तरी एवढं माझं पुण्यामध्ये नाव झालेलं आहे. फक्त सर जे सांगतात तेवढं ऐकत जावा. सिलेक्शन सगळ्यांचंच होते, काहीच अडचण नाही. कारण गेल्या वेळेसच मी सांगितलेलं होतं तुम्हाला मोटिवेशनची गरज नसती ना, काय नसती. तर भरतीचंच सांगतो की भरती पडली म्हणून असं व्हायब्रेट होऊ नका, 4 टाईम ग्राउंड करू नका. तुम्ही जे करताय तेवढंच फक्त कंटिन्यू ठेवा. मला आता गरज कशाची असती, फ्लोमध्ये राहायची. येते का लक्षात? म्हणजे काय नाही, भरती म्हणजे तुम्ही आतापर्यंत जी प्रॅक्टिस केली तीच प्रॅक्टिस आहे तेवढीच चालू ठेवा. जास्त लेखीला रात्रभर जागायची गरज नाही किंवा 4 टाईम ग्राउंड करायची गरज नाही. आहे तेच फ्लोमध्ये पुढे चालत राहा. बाकी काय नाही, तुम्हाला सांगायची पण गरज नाही. एवढे तुम्ही हुशार आहात. सर प्रत्येक वेळेस मार्गदर्शन देतच असतात. पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा असले सर नाहीत. तिथली फीस महिन्याची 9-10 हजार रुपये एका महिन्याची फीस असते. मी सांगतोय, पुण्यामध्ये गोळा फक्त शिकवायचा म्हणलं एका दिवसाला 1,500 रुपये घेते. किती? एका दिवसाला 1,500. जोक नाही. ते पिल्ल्याला वगैरे तर माहितीच आहे. आणि 100 मीटर शिकवायचं म्हणलं की 1,500. म्हणजे फक्त 2 दिवस, 1 दिवस ही इव्हेंट, 1 दिवस ती इव्हेंट असते. 3,000 रुपये फक्त गोळ्या शिकवायला आणि ही करायला जाते. सरांनी फक्त सांगितलं तुमचा नुसता सांगण्याहून गोळा आउट ऑफ जाते. त्यामुळं क्वालिटी बघा. आणि ही सगळं फ्री देणं सोपी गोष्ट नसती भावांनो. मला सांगतो सर, खरं सांगण्यापेक्षाही मला सांगता येणार नाही, एवढं सर चांगले आहेत. त्यांचा फायदा करून घ्या. रोज एवढं पेपर देणं, एवढं करणं काही सोपं नसतं. मी जी काय करतोय सर तुमच्याकडूनच आपलं मार्गदर्शन घेऊनच चालू आहे पुण्यामध्ये.
बाकी इथं पण आहेत, ग्रुपला आहेत ॲड. पण मी सरांनी तेवढं तर काय केलं नाही, पण रात्री 12 ते 6 लेक्चर घेत होतो, नाईटचे लेक्चर. भरपूर जण ॲड होते, चांगला रिस्पॉन्स होता. तसंच पुढं चालू ठेवल. आता पेमेंट बी चालू होईल, त्यामुळं काय आपल्या संघर्ष परिवारातर्फे काही जरी मदत लागली, कधी बी लागू दे सर, सगळ्यांसमोर सांगतो 100% पहिला कॉल मला करा. माझ्याच्यानं जेवढं होतंय तेवढं देत राहील. सांगतो तुमच्यात कॉन्फिडन्स ठेवा. तुमच्या 1600 आउट ऑफ बसत नसेल तरी तुमच्याकडे कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. तर मीच माझंच सांगतो उदाहरण. मला माहीत नव्हतं काय होईल कसं होईल. मी माझ्या मित्राचीच वर्दी घातली फॉर्म भरायच्या आधी. मला माहीत नव्हतं किती स्कोर येईल काय येईल. मला BSF मध्ये जायचं होतं, भरपूर कारण आहेत त्याचे. गनबिनची आवड आहे, परत आहे अजून आहे, त्यामध्ये अभ्यासाला वेळ भेटते. म्हणतात वेळ मिळत नाही, पण माझ्याकडे टायपिंग झालेली आहे, टॅली झालेली आहे, MSCIT झालेली आहे. त्यामुळं क्लर्कमध्ये मी लागू शकतो, त्यामध्ये चान्स आहेत लागायचे. त्यात लागलं की ड्युटी कमी असते. परत स्पोर्टमध्ये उतरता येते, माझं 400 मीटर चांगलं आहे. मग स्पोर्टला BSF एवढं प्राधान्य कशातच नाही. मग त्यामध्ये गेलो तर मला अभ्यासाला बी टाईम मिळेल आणि माझं जे BSF मध्ये जायचं स्वप्न आहे ते पण पूर्ण होईल. सांगतोय काय, तुम्ही म्हणताय काय ना, दाखवायचं नाही काय नाही. तुमच्याकडे कॉन्फिडन्स, लोकांनी ओव्हर कॉन्फिडन्स समजू द्या, पण न कॉन्फिडन्स असण्यापेक्षा तुमचे असे 1600ला पाय थरथर कापण्यापेक्षा तुमचा 6 जरी टाईम येत असेल, तुम्ही फक्त म्हणायचं माझा आउट ऑफ टाईम बसते. 6 तर आउट ऑफ तर काय नाही, पण 5:45 आत 100% मारताय. फक्त कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. मी मित्राचीच वर्दी घातलेली, हातला देवीलाच होते 1-2 जण इथले, पण सचिन बी होता. त्यावेळी त्याच दिवशी म्हणलेलं मी वर्दी मिळवली तर BSFचीच मिळवणार. चांगले मार्क होते, ओपन मेरिट मारून बी चांगले होते, पण शेवट वर्दीच मिळवली. ते पोस्ट पुन्हा नंतर गेले. ज्या दिवशी वर्दी मिळाली त्याच दिवशी पोस्ट भेटली. फक्त हाय त्या फ्लोमध्ये चालू ठेवा, बाकी काही सांगणं नाही. पोलीस आणि माझं तर म्हणणं आहे, पोलीस भरती असो, BSF असो किंवा आपल्या ग्रुप डीच्या कोणत्या बी एक्झाम असो, सगळ्यात खालच्या लेवलची पोस्ट आहे. म्हणजे तुमची क्वालिटी असली पाहिजे की अजून वरची प्रॅक्टिस करा. असं नाही की पोस्ट चांगली नाही, तुम्ही जी तयारी करता एकदा विचार करा. आपलं PSIची भरती असते, CPO असते, CGS, CHSL, MTS, दिल्ली पोलीसच्या जागा असतात, SI वगैरे असते, म्हणजे सब इन्स्पेक्टरच्या जागा असतात. पण आपले विद्यार्थी काय, पोलीस झाला की विषय मिळतो. तुमची क्वालिटी अशी निर्माण करा. एकच जिंदगी आहे ती, 7 जन्मचं काय माहीत नाही, पण ह्या जन्ममध्ये तुमचं नाव घ्यायला तास लागलं पाहिजे. लक्षात येते का? मग ड्रीम पोस्ट तुमची मोठी ठेवा, मोठे स्वप्न बघा. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत. तुम्ही फक्त ड्रीम पोस्ट काय ठेवताय, PSI सिलेक्शन होतं MSF मध्ये. खरं सांगतो रियालिटी, तुम्ही जर पोलीस भरतीच्या मानानं एफर्ट दिले तर तुम्ही MSF मध्ये जॉईन होता. पण PSI सारखा व्हायचा सारखा अभ्यास केला, चांगला आर्मीमध्ये आउट ऑफ मारण्यासारखं ग्राउंड केलं, 100% तुम्ही पोलीस होऊ शकता. लक्षात येते का? फक्त ड्रीम पोस्ट मोठी ठेवा. जसा मी त्या दिवशी शब्द दिला, आज तुमच्यासमोर शब्द देऊ शकतो की येणाऱ्या फक्त ट्रेनिंग होऊ द्या. तिथून 6 ते 7 महिन्यामध्ये माझी ड्रीम पोस्ट काढणार. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरची ड्रीम पोस्ट आहे, 100% काढणार म्हणजे काढणार. आशीर्वाद लवकरच होईल असं तुम्ही कॉन्फिडन्सनं बोला. तुमच्याकडे कमी क्वालिटी असू द्या, पण तुमच्या कॉन्फिडन्सनं तुम्ही एकदम हाय लेवलला जाऊ शकता. जास्त काही सांगत नाही, एवढं बोलून थांबतो. सगळा संघर्ष परिवारात मी पण सदस्य आहे, जरी ऑफलाईनला नसलो तरी सरांच्या मार्गदर्शनाखालीच आहे. पहिला कॉल मी सरांना केला होता, मी गाडीवरच होतो. आणि मी रिझल्टचं सांगतो, रिझल्ट तर बघितला बी नव्हता, फक्त माहीत झालं रिझल्ट लागला. आधीच सत्कार झाला, गुलाल उधळला, सगळं झालं. तर रिझल्ट लागला होता 7 वाजता आणि मी माझ्या लिस्टला नाव बघितलं 12-1 वाजता. माहीत बी नव्हतं आहे का नाही नाव. एवढा कॉन्फिडन्स ठेवला होता, तेवढा कॉन्फिडन्स ठेवा, बाकी काहीच नाही. आणि हाय त्या रुटीनमध्ये कंटिन्यू राहा. थांबतो. जय हिंद. लॅपर 1 2 3 एक नंबर बोलले तर ती सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे सगळ्यात चांगला शब्द वाटला की कॉन्फिडन्स. सगळे शब्द चांगलेच होते. कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे, जी की आम्ही ठेवतो म्हणून आम्ही इथं टिकून. कॉन्फिडन्स नसल्यावर काही शक्य नसते. अलग ध्यानात, मास्टर माइंड जर व्हायचं असेल, डोकं व्यवस्थित ठेवायचं असेल, सक्सेस व्हायचं असलं तर कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. लोकांना शिकून 12 ते 6 त्यांनी शिकविलेलं आहे नाईटला. श्री उमरे कोणी मला बी माहीत नव्हतं पहिल्यांदा. जेव्हा धाराशिवमध्ये ती नाव येतं पुण्याला शिकविते तिथं तसं. सगळ्यात महत्त्वाचं सेन्सर डेमो तुम्हाला भरतीच्या पूर्वी भोगायला भेटला ती ह्या माणसामुळं. ह्या माणसानं मला इथं 10 मिनिट थांबून ठेवलं. मी दुसऱ्याच दिवशी बोलला येणार होतो, पण त्या माणसानं आपल्याला इथं डेमो करायला लावला. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जी की मी कधीच विसरू शकत नाही. आपल्यामुळे त्यांचा डेमो 1 नंबर पार पडला. तीच माणसं आता कुठे धाराशिव जिल्ह्याला आहेत. आलं ते ना, तिथं बघा धाराशिव जिल्ह्याला बूमसारखं तुम्ही बंग नाही मारला आउट ऑफ तर बघा ही काय ट्रॅक आहे. तिथला ट्रॅक म्हणजे असा प्लेन नुसतं इमानाची धावपट्टीसारखा आहे. आणि इथं तुम्ही असल्या रदाळात
प्रॅक्टिस करता ही सगळ्यात महत्त्वाचे. दुसऱ्याचं चांगलं केल्यावर तुमचं बी कधी ना कधी चांगलंच होत असते. पैसे हे सर्वस्व नाही हे आम्ही जाणलेले, त्यामुळं आम्ही ह्या गोष्टी शिकवत राहत असतो. लक्षात ठेवा, तुम्हाला शिकावं लागेल, संघर्ष करावं लागेल. BSF तरी म्हणतो मी, ह्यांचे फोटो मी लागायच्या आधीच बघतोय, ड्रेस पहिला कपड्यावर BSFच आहे तर डबल BSF का झालं असते, लयदा विचारणार होतो पण पुन्हा काय विचारणं जमलं नाही गडबडीत. आता कळलं की मित्राची वर्दी होती, तेव्हा मला वाटायचं BSF होतं डबल का BSF होईल, CISF होऊ द्या असं मला वाटलं. बाकी चांगलं आहे. त्यांनी एक अजून आपल्याला शब्द दिलाय, 7 तारखेला बहुतेक निवडणूक आहे. जर त्या तारखेला नाही झालं डेमो जिल्हा पोलीसचा, 8 तारखेला होईल. 8 तारखेला ग्राउंड आणि लेखीमध्ये 150 पैकी प्रथम येणाऱ्याला NB शूज मुलांमध्ये 1 आणि मुलींमध्ये 1 दिल्याबद्दल श्री उमरे यांचं डबल एकदा क्लॅपर 1 2 3 स्वागत करायचे. क्लॅपर 1 2 3. त्यांना विचारलं पैसे का नाही, तर म्हणला पैसे द्या. प्रेमच म्हणला पैसे द्या. त्यांचं म्हणणं आलं की पैसे आपण खर्च करते. प्रेमचं बी बरोबर आहे की प्रेम म्हणलं की तीच डाएटला वापरता येते, पण ती कसं झालं हे खर्चून टाकते वडापाव. म्हणजे शूज जर दिला तर एवढ्या भरतीपर्यंत होऊ शकतंय. दुसरी गोष्ट आमचं रोहितचं, तुम्हाला वाटतंय ही काहीच पावलं उचलित नाही. तुम्ही जिथं विचार बंद करताव का तिथं आम्ही विचार चालू करतो. तर रोहित आम्ही काय केलं, परवा दिवशी आमचं नियोजन होतं रोहितचं आमचं 50,000 रुपये आपल्या पोराला घेऊन द्यायचे. काय विषय झाला, विषय होता रक्तदान शिबिरचा. त्या रक्तदान शिबिरमध्ये रक्तदान केल्यानंतर 2,000चं हेल्मेट होतं, भारी ब्रँड. रोहित मी म्हणलं आपल्या पोराला कसा फायदा होईल. मग काय म्हणला रोहित, सर आपले 30 पोरांनी जर केलं तर 60,000 होते. हे आमचा विषय. 60,000चे हेल्मेट घ्यायचे, हेल्मेट दुकानदाराला विकायचे, हेच पैसे तुम्हाला देऊन डाएट घ्यायचा. हे आमचा विषय झाला. रोहितला म्हणलं आता नको, आता 5 दिवसावर आपलं. रोहित म्हणलं ओके सर चुकलं, आपलं चुकलं नाही म्हणला, आपली टाइम चुकलाय म्हणलं. ही जर महिन्यापूर्वी असतं का तर 100% केलं असतं, पण आता 5 दिवसावर आलंय. त्याच्यामुळे रक्तदान कुणी करू नका. त्या दिवशी मी जे सांगितलं होतं ती आलं द्या ना. रोहितला रक्तदान करता आलं नाही, त्याला करायचं होतं कारण ग्राउंडवर टेस्ट होती त्याच्यामुळे आलं द्या ना. ही आणि अशा अनेक बाबीत जी की तुम्हाला आम्ही पुरवणारच, 100% पुरवणारच. आम्ही फक्त वाट बघायला एका दिवसाची, कधी तुमच्या गावात येऊन नुसता धिंगाणा आलं द्या ना. हे असं म्हणजे वरी काय आदल्या लगेच वरी बघायला आदल्या बिगल्या नुसता धिंगाणा एन्जॉय. त्या दिवशी आम्ही मग रुबाबदार नाही का, कपडे बिपडे पायात काय म्हणतात तसला कोल्हापूर कोल्हापुरी ती तर मला हेलिकॉप्टरची हेच काढायची एका गावात. आता मी लक्षात ठेवू 50,000 वर्षाने ती पगार झाल्यावर तरी तुला हेलिकॉप्टर लावू. कुणाची इच्छा हेलिकॉप्टर गावात लावायची, सगळ्याची. कॉन्फिडन्स नाही का, मन ना मी ऐकी मन फक्त नाही लावतो. कोणाला हात बघू दे. हा विजय ठीक आहे. हा काय अडचण नाही. बघ हेलिकॉप्टर लावणार भैया, हेलिकॉप्टर लावणार. तुझी 6 महिन्यानं पगार झाल्यावर मला पैसे द्यायचे. नाही दिले तर 50,000 काहीच फरक पडत नाही. ऐक आलं द्या ना, हेलिकॉप्टर नाही लावलं तर आपण बोल. पहिल्यांदा पोलीस भरतीच्या आतापर्यंत कोणी लावलं नसेल, लावून टाकू. 4 माणसं बसतील का 3 त्याच्यात, मम्मी पप्पा आणि तुम्ही एक आई पप्पा तू आणि शेवट मला घ्या. काय अडचण नाही, व्यवस्थित करायचे. उद्या सकाळी 7 वाजता ग्राउंड आहे. आता विषय काय, तुमच्याकडे लई तुम्ही बी लई पिढे खाल्ल्यात, मी बी लई खाल्ल्यात. मी तुम्हाला म्हणून असं वच करतो आपण, ती नाही भागवे आलं त्या ना. पण इथलं वातावरण एन्जॉय असतं. मला माहिती तुम्हाला बी लई खायलाय, मला बी लई खायलाय. फक्त लाईनीनं घ्यायचे, मला टेन्शन असते पुरलं नाही की कुणाचं. त्याच्यानंतर शेवटचे 2 मिनिट, शेवटचे 2 मिनिट राठोड सर बोलते. आपलेच आहेत राठोड सर, आपलेच आहेत, परंतु प्रमुख पाहुणे आल्यावर त्यांचा सन्मान करणं आपलं गरजेचं आहे. शेवटचे 2 मिनिट राठोड सर. एक गोष्ट सांगतो तुम्हाला माझ्या सक्सेसची, मी फक्त जास्त फोकस PYQs वर दिलेला. तुमचं 50,000 आहे ना, फक्त मी पोलीस भरतीचा तर काय अभ्यास केला नव्हता, पण सांगतो SSC असू द्या किंवा कोणते असू द्या, मी फक्त PYQs वर जास्त लोड दिला होता. तुम्ही 50,000 पुस्तक माहीत आहे ना तुमचं, ते जरी केलं तरी 90+ 100% जात आहे, काहीच अडचण नाही. माझी काही पहिलीच भरती आहे. मी झालो होतो अग्निवीर असतं ना सर, आर्मी टेक्निकलला झालं होतं. इंडियन नेव्हीमध्ये माझं सिलेक्शन होतं. परत आता MSFला बी झालं होतं, ती वेटिंगवाली उचललीवर. आणि आता ह्याच्यात बी झालेलं आहे SSC GD मध्ये पण. माझं सिक्रेट फक्त एकच की PYQs आले की लक्षात. PYQs म्हणजे जुने प्रश्न फक्त तेवढे करा. मी सांगतो मी ऑनलाईनवाल्यांना बी म्हणणं असते, त्याच्यावर जर तुम्ही जास्त फोकस केला तर 100% तुमचं काम व्हायची जिम्मेदारी आहे. आणि तुमचा पेपर तुम्हाला माहीत आहे, तुम्ही पेपर झाला जास्त तुम्हाला टाइम पुरतच असेल, पण माझं म्हणणं आहे तुम्ही गणित डायरेक्ट तोंडी सोडवायला चालू करा. तोंडी म्हणजे कसे तुम्हाला माहीत आहे, लसावी काढला मसावी काढला त्याचा
आलं की तुमच्या लक्षात नळ टाकीवरून मसावी काढला 3/4 आलं, त्याची बेरीज केली, ते तुम्ही माइंडमध्ये करायला बघा. विदाऊट पेनचं तुम्हाला तर येतंय, तुम्हाला माहित असतं ही प्रश्न मला येतंय, पण ते माइंडमध्ये स्टेप करायला बघा. जसं GK आहे ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर्स आणि सायन्स, जे तुम्ही ऑप्शनला ठेवताय तेच भरतीला जास्त येते. बाकी जसं गणित सुद्धा आउट ऑफ असतात, म्हणजे तोंडपाठ असते, ऑप्शन बी बघत नाहीत, लगेच सांगते 3 नंबरचं ऑप्शन गणित आलं तरी. पण आपण ऑप्शनला काय ठेवतो, सायन्स आणि करंट अफेअर्स, त्याच्यावर जास्त फोकस करा. ह्या वर्षी म्हणजे तेच जास्त येईल. आता 2-3 वर्षाचं जर बघितलं तर एकही सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनला ठेवू नका, PYQ वर लक्ष द्या. चला 1 नंबर आहे, बरोबर आहे. तुमच्यासारख्या बॅच आम्हाला धाराशिव मध्ये आल्यावर कळाले. 2018-19 ला हिरी खाली बसत होता आणि तसली काम लिंबू निघाली, लिंबू निघाली, लिंबू निघाली. अरे बाबा, हिर म्हणजे अशी मोकळी, त्याच्यात बसायचं सावलीला. हिरी खाली म्हणजे हिरी खाली अलग देणार तसलं केलंय. तुम्हाला तर बॅच बीच देऊन तुमचं काय तुम्ही एवढे हुशार नव्हतीच कळ नाही. PYQ जी म्हणाल्यात, PYQ वर भर द्या. मी बी PYQ वर झालेलो आहे, म्हणून आम्ही शिकवित आहोत, म्हणून पेपरवर मी भर देतोय. अभ्यासावर न भर देता पेपरवर भर द्या. PYQ. त्याच्यानंतर राठोड सर 2 मिनिट शेवटचे. मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपल्या संघर्ष परिवारातर्फे आज आपण सत्कार ठेवलेला आहे श्री उमरे सरांचं. आता सर लागलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही म्हणसान असं का. ज्या टायमाला आपल्याला वर्दी येते त्या टायमाला आपल्याला सगळेच ओळखत आहेत. लागण्याच्या अगोदर तुम्हाला कोणी तिथं ओळखत नाही की कोण आहेत, परम सराकडे किती विद्यार्थी आहेत. आपल्याला जर फोकसमध्ये यायचं असेल तसा संघर्ष करावा लागतो, आणि संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही हे तुम्हाला माहीत आहे. धाराशिवमध्ये मी जास्त काही बोलणार नाही, जास्त वेळ घेत नाही, मला बोलायला 1.5 तास बी पुरत नाही, पण मी तुमचा व्यायाम केल्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. धाराशिवमध्ये तुम्हाला सांगतो, मी एक संचालक आहे तुळजाभवानी अकॅडमीच्या, जी सरांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं होतं, चालू आहे. पण कसं असतंय, आम्ही जे देतो ते पैशाच्या माध्यमातून देतो. आम्ही जे घेतोय तुमच्याकडून मोबदला घेतो. फ्रीमध्ये कोणीच काही देत नाही धाराशिवमध्ये. पण मला तर वाटतंय की धाराशिवमध्ये जर भरती करणाऱ्या गोरगरिबा लेकरांचं देवदूत असेल तर ते माझ्या हिशोबानं तर परम सर आहे. तुमच्या सगळ्यांचं धाराशिवमध्ये तुम्हाला सांगतो 6 अकॅडमी आहेत, त्याच्यामध्ये एकच आहे तुमची संघर्ष परिवार, जे तुमच्यासाठी फ्रीमध्ये पेपर ऑन दी स्पॉट, ते काय तुमचे 1-2 रुपये ते झेरॉक्स तुमचे, बरं का. आणि आम्ही जर घेतलं तर 10 रुपये 20 रुपये घेतो प्रत्येक. मला सांगा, त्यांनी परिवार सोडते 3 तास, सकाळ संध्याकाळी तुमच्यासाठी उठते 4 वाजता 5 वाजता. असा धाराशिवमध्ये कुठलाच माणूस नाही की त्यांनी दुसऱ्यांच्या लेकरासाठी, आपण जसं घडलोय तसे दुसऱ्यांचे लेकरं घडावे. आणि त्यांनी जे सध्या त्यांना वाटतंय की बाबा प्रत्येक आलेला विद्यार्थी संघर्ष परिवारामध्ये आलेल्या वर्दीवरच दिसतो. जेवढी त्यांची तळमळ आहे तेवढी कुठल्याही अकॅडमी जावा, कुठल्याहीच अकॅडमीवर माझी सुद्धा एवढी तळमळ नाही जेवढी या माणसाची. कारण का, सकाळी 5 वाजता उठून तुमच्यासाठी येणं, संध्याकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी लहान आपले लेकरं बाळ सोडून जर तुमच्यासाठी 8 वाजेसर्व तुमच्यासाठी थांबत असेल तर त्यांची तळमळ तुमच्या बद्दल किती आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यातून तुमचं संघर्षमय जीवन सक्सेस करायचं हे तुमची जिम्मेदारी असते. व एवढा माणूस जर आपल्यासाठी निस्वार्थ आणि बिगर मोबदला घेत असेल, जर झटत असेल, तर त्यांचं फळ देणं तुमचं काम आहे. फक्त तुम्ही लागलात म्हणून तुमचंच सक्सेस फक्त तुम्हीच मोठं होत नाहीत. ज्या टायमाला तुमच्या अंगावर वर्दी येते, पहिलं नाव येतं परम सरांचं. बुवा कोणाचा विद्यार्थी आहे, परम सराचा आहे. त्यानंतर तुमचे आई वडील आणि जळणारी तुमची भावकी. तुम्हाला भावकीवर लय असते, बुवा माझ्या भावकीसमोर मी रुबाबात जाईल. आणि जायचं असेल तर शेवटचे तुमच्याकडे 30 दिवस आहे. 30 दिवसामध्ये 11 तारीखपासून ग्राउंड आहे. याच्यानंतर तुम्हाला सांगतो जास्त धावपळ करायची नाही, ऑन दी स्पॉट. आता जेवढं केलंय तुम्ही, जेवढं परम सर सांगतील तेवढंच करा. आता बी पळायलोय मी, दुपारा बी चाललोय, 3 टाइम पळतो, असं करू नका. जे आहे तेवढंच मेंटेन ठेवा. आता जर पाय मुडपला की संपलं. आता जर तुम्ही एखाद्या गाडी, ज्याच्याकडे गाडी आहे त्यांना सांगतो, RP कॉलेज समोर जेवढे रनिंग मारतात गाड्यावर, यांनी जरा लक्षात ठेवा. काय करतात तुम्ही, आता सध्या तुमचे रक्त जरा चंचल आहेत, 20, 22, 25च्या आत आहेत. माझं वय किती आहे एखाद्याला अंदाज लावा, किती आहे माझं वय? किती? माझं रनिंग 33 वर्ष चालू आहे. चेष्टा वाटून तुम्हाला. 32 संपले, 33 चालू आहे. पण तुमच्यातले असे एक पोराला मी 100चं टॉप बघितलं असेल तुम्ही. फक्त मनाची जिद्द जर असेल का, काही बी होत. फक्त मनाची जिद्द ठेवा. आज माझं 33 वय असून जर मी तुम्हाला टप देत असेल तर तुमचं 20, 22, 21 तुमच्या वयाचं होतं तेव्हा 400 पोराच्या पाठीमागून शिंदे सर सोडत होते मला. 400 पोरं ट्रॅक करीत होते. फक्त आमचं काय होतं, मार्गदर्शन नव्हतं, अशी पेपर नव्हते. मग एक काय ऑन दी स्पॉट 2018ला 6 ठिकाणी क्वालिफाय होतो आणि खेळत ग्राउंड देत होतो. आज जर सकाळी जर मी लातूरचं दिलं
आणि संध्याकाळी सोलापूर SRPF तिथे माझा 97 मार्क होते. बुलेट होती त्या टायमाला, फक्त मायक्रो सेकंद घेतलं. माझा 11:28चा टायमिंग होता, 11:58चा. तुम्हाला सांगतो, फक्त मनाची जिद्द असेल का काही बी होतं. तुम्ही जर म्हणला मला आउट ऑफ होतं तर होतच. जर एखादी नदी असेल ना, त्याच्या पलीकडे उडी मारायच्या अगोदरच तुम्ही जर म्हणला मी मध्ये पडतोच, मधीच पडणार, आणि तू जर म्हणत असेल मी पलीकडे उडी मारतो, तर पलीकडे उडीच मारणार. एकदा फक्त माइंड सेट ठेवा तुम्ही. परम सर जर म्हणले की तुम्ही 5:50च्या आत येता किंवा 5:30च्या आत येता, आणि तुम्ही जर पळताना सेट केलं 5:30च्या आत मी येतो, तर येणार तुम्हाला सांगतो. आणि येतं बरं का माणूस, याच्यापेक्षा जास्त काही सांगत नाही. मी फक्त तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला देईन की पळायला जायच्या अगोदर माइंड सेट ठेवा. व्हिडिओला हसायला तुमच्याकडे आहे, व्हिडिओ आपला काढायला हसती तेव्हा हसा तुम्ही. आता कसं आहे, तुम्हाला हसण्याला अजून एकच महिना आहे. असा परिवार तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. यानंतर परमसरिता असतील किंवा यांच्या बदल्या होतील, हे वेगळं आहे. पण जो पस्तोर आहे तो पस्तोर फायदा करून घ्या. सोन्यासारखा धाराशिवमध्ये एकच माणूस आहे माझ्याकडे, मी सुद्धा त्याच्या एवढा ग्रेट नाही जेवढा हा माणूस आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी एवढी तळमळ आहे. तुम्ही फक्त तुमचा स्वार्थ साधून घ्या. लागल्यानंतर मी त्यांच्याकडे येईन, काहीतरी देईन, हे गोष्टी तुम्ही तुमच्या मनात ठेवा. देणार तर तुम्ही आहातच, पण अगोदरच महत्वाचं आहे की आपण लागणं. कशासाठी? की आपलं चांगलं होणार आहे. आणि एवढी तळमळ कोणी करत नाही. मी तुळजाभवानी अकॅडमी सर ते असं सांगेन की माझ्या नजरेत जे आहे आणि तुमच्यासाठी सध्या जे देवदूत आहे ते हा माणूस आहे. आणि निस्वार्थ बरं का, कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलंय आला नाही किंवा याच्या भानामध्ये हे आहे ते आहे असलं नाही. आपण जर या ठिकाणी थांबलो तरी सरांच्या खांद्यावर हात टाकला, मी तर कुठं वरतीवर बघितल्यावर आवर्जून जाऊन थांबतो. साईडला घेणार, बोलणार, करणार, असा एकच माणूस आहे. आपले पोरं जर वर्दी बघितली का बाबा पोलीसवाला आहे, पण कधी वाटत नाही पोलीसवाले. तुम्हाला वाटलंय का कधी आलंय आपल्याला पोलीसवाले शिकवायला? काही सुद्धा नाही. आपल्यात जसं घुळून मिसळून आहे असंच मास्तर लागतं. पोरं लागतात कोणाचे? ज्या मास्तर सोबत प्रत्येक पोराचा दोस्ताना आहे, ज्याचा मास्तर समजून घेतं. तुम्हाला कोण रे पळवताना पळवले का सोडले का, प्रत्येक ट्रॅकवर जाऊन त्यानं पॉईंट बघतोय कोणाचे पाय कसे पडायले. जर पाय वाकडे पडत असेल तर तो टुप्पा तुमचा वेगळा आहे. आज मी निरीक्षण केलं, ज्याचे पाय वेगळे पडेल, ज्यानं सरळ पळायचं वाकडे पळायले त्याला बाजूला घेतलंय. तुम्ही निरीक्षण करा. आपण पळताना जर त्याच्या ट्रॅकमध्ये जात असेल, मास्तर तिथं आहे, त्याचं लक्ष कोणाकडे आहे? फर्स्ट वाले बाजूला आहेत, पण जे कमी आहेत सध्या त्याच्यावर फोकस जास्त आहे. प्रत्येक गोष्ट तुमची चालू आहे, फक्त याच्यातून तुम्ही तुमचा स्वार्थ साधा, लागून जावा. आणि जसा आपण श्रीचा सत्कार केला तसा तुमच्या प्रत्येक सत्काराला मी न बोलवता बी येईल बरं का. हा माझा एक उद्देश आहे. जरा दोस्ताना असा ठेवायचा किंवा आपलं मन असं ठेवायचं. दुसरा लागला त्याच्या अंगावर जर गुलाल पडत असेल तर त्या गुलालाचा हकदार आपण व्हायचं. त्याला म्हणायचं खरी आपली मनाची श्रीमंती. नाहीतर असं नाही की बाबा माझा मित्र लागलाय मी कसं थांबू, हा तसं ठेवायचं. आपलं निस्वार्थ करायचं आणि संघर्ष करत राहा, यश हमखास येईल. चालतंय, जास्त वेळ घेणार नाही, थांबतो. 1 2 3. मी जेव्हा समोर लोकांना बोलवतोय किंवा समोर ज्यांना बोलवतोय त्यांचे शब्द म्हणजे मला माहित असते काय तुमच्यासाठी महत्वाचे. त्याच्यामुळे जेव्हा बी मी केव्हा बी पुढं कुणाला बोलायला दिलंय तेव्हा त्यातून मला बी अनुभव भेटतात आणि तुम्हाला अनुभव भेटतात. नक्कीच बघा, सरांकडून खूप काही ऐकायला भेटले. त्याच्यामध्ये महत्वाचं त्यांनी सांगितलंय की पॉईंटवर काय करायचंय, कुणाला काय करायचंय. वयाच्या 33 वर्षी हे असं पडते. नवल वाटतंय, बंडू दादाची आठवण आली. भाऊ माझा 33 वर्षी, मी 7वीत असताना त्यानं सुरू केलं तर मी नोकर लागून 6 वर्षांना लागला. स्पीडमध्ये का सांगायला वेळ नाही म्हणून. 33 वर्षात सर पळतेत. पाटील नंतर आणि प्रेम नंतर माझे चित्ते 3, पाटील, प्रेम, तानाजी, अजून 2-3 आहेत, किरण. आले ध्यानात, गर्व असतंय. टॉप कसं पाहिले, चिंग 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 चिंग. आम्हाला वाटतंय, तुम्हाला वाटतंय सर काहीच म्हणत नाही का? आले ध्यानात, नाही तुमच्यासारखं तर पळत पळताव, अजून बी पळताव, असं काहीच नाही विषय. तुम्हाला वाटायला की सर पळत नाही, प्रेम कोण हरल्यावर खुसून नाव असं लय जणांना वाटतंय. तुम्हाला नाही वाटणार कारण तुम्ही माझ्या घरातले बारके भावना वाटत. आले पण बाई मी का पळत नाही, मला प्रॉब्लेम माहिती ही तर माझा दुखायले लिगामेंट. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक ॲथलीट खेळाडूचं एकच प्रॉब्लेम असते, लिगामेंट. आलं ध्यानात, ती कुणाला होऊ नये वाटते. नाहीतर हाफ पॅन्ट घातली, शर्ट घातलं आणि एकदा ही असं काढून टाकलं मग बघायची स्पीड. आलं ध्यानात, ती दाखवी तुम्ही अजून बी. ही जरा थोडं का माझ्या मॅचेस आल्या 4-5 दिवसावर म्हणून मी रिलॅक्स आहे. बाकी सर कडून खूप काही शिकायला भेटलं. 33व्या वर्षी असं पळतात म्हणजे तवा तर किती असते, 100% चांगलंच असणार. दुसरी गोष्ट, माझं एकच टार्गेट आहे जी की आता 50 ते 55 जण माझे झालेत. MSF असतील, CISF, पोलीस, BSF, ऑल होमगार्ड सहित सगळे. अजून सर मला ह्या टार्गेट आहे भरतीमध्ये 45चं. ज्या दिवशी 100चा आकडा पूर्ण होईल माझ्या ॲडमिनचा त्या दिवशी धाराशिवमध्ये सगळ्यात मोठं हॉटेल बुक, सगळ्याचे पालक, सगळ्याचे आईवडील, सगळ्याचे भाऊ, सगळ्याची फॅमिली, सगळे आम्ही ॲडमिन 100 जणांचा सत्कार
डीजे खायला प्यायला सब एन्जॉय, फक्त दारू नाही. दारू पिणार एक दोन सिरियस होते. 100 जणाच्या 100 खुर्च्या लाईनला लागलेल्या. इकडे डीजे बीजे नाही का नाचायला बिचायला, इकडं जेवायला बफे सिस्टीम, सत्कार समारंभ, हवेत आदल्या, किती बी ढिगानं खर्च करणार आम्ही. ऍडमिन 100 ऍडमिन 100 गुणुले मी स्वतः 50,000 देणार. ऍडमिन कोण फक्त आणि फक्त 5,000 घेणार. मी तर वैयक्तिक माझ्यासाठी कधीच घेत नाही. त्या कार्यक्रमाला 5 लाख रुपये गोळा करणार. किती? 5 लाख. 5 लाखात तुम्ही काय म्हणायचं ते मागायचं आणि मी नाही द्यायचं, एवढंच. मला माहित नाही, मी ऍडमिनला रुपये शेवटपर्यंत मागणार बी नाही. मला नकोय बी, माझ्याकडे लय भरपूर पैसा आहे. आले जाणार आणि नसला तरी मला येतंय, असं काय होणार नाही. शेवटपर्यंत मी इथं राहणार म्हणजे राहणार. अलग ध्यानात राहिला विषय मोठा लट कार्यक्रम 3च महिन्यात होणार, मे मध्ये. का? कारण तवर सगळी भरती होणार आहे. आता ग्राउंडला लिखी झाली. टॉप 55 45 101 झाला किंवा 100 झाला, डायरेक्ट विमान काय बी करतो मी. विमान 5 लाख रुपये कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. आलं जाणार 7 वाजलेत. ह्या विनोदानं माझा फोन उचलला नाही. मला बार्शीला जायचं होतं 6 वाजता ग्राउंड घेऊन 100 मीटर. आता ह्यानं फोन उचलला, त्याला बघतो जरा. रोहितला उद्या ड्युटी. आलं ध्यानात. माझं ऐकतेत म्हणजे ऐकतेत, का ऐकतेत तसं मी त्यांनी ठेवलेलं आहे. अलग ध्यानात. आता म्हणते रोहित ड्युटी माझी कितीला आहे? 11ला, त्याची सकाळी उद्या, आणि माझी 7ला आहे. आता कसं येत नाही बार्शीला, तिरंग्याला आम्ही जेवणार जाऊ. कोणाला यायचं? हात काय आता लाईन उभारते, पेढे मी देणार आज. काय घ्या लवकर. अरे